मी सुवर्ण बुलेटिनची सुरुवात आपण एका स्पेशल रिपोर्टने करतो आहोत। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर रोजच्या रोज नवनवीन माहिती समोर येते आहे। महाराष्ट्रात असे 2 पर्यटक आहेत ज्यांनी आत्तापर्यंत संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा केलेला आहे। वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी हे दहशतवादी पर्यटकांच्या नजरेस कसे पडले ते जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। आधीच होणार होता बेसरनचा हल्ला, हल्ल्याआधीच दहशतवाद्यांचा खुलेआम वावर, पर्यटकांनी सांगितली आपबीती। आम्ही 21 तारखेला श्रीनगरवरून पहलगामला निघालो, तर मी घोड्यांनी वरती गेलो त्या स्टॉलवरती मॅगीच्या। तिथे 5-6 लोक आले आणि त्या 5-6 लोकांपैकी एकाने माझ्याशी संवाद साधला। त्याने मला विचारलं होतं की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का? नाही काश्मीरी नाही, मी इथलाच आहे म्हणलं। पण नाही, तुम्ही काश्मीरी तर वाटत नाही, तुम्ही हिंदू आहात का? जालन्याच्या आदर्श राऊतनं सांगितलेला हा प्रसंग दहशतवादी हल्ल्याच्या बरोबर 24 तास आधी आदर्श हा बेसरन व्हॅलीतच होता। ज्या मॅगी स्टॉलवरती दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या, तिथेच आदल्या दिवशी संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा आदर्शनं केलाय। आपल्यालाही दहशतवाद्यांनी आपली ओळख विचारल्याचं आदर्शनं सांगितलंय। आम्ही 21 तारखेला श्रीनगरवरून पहलगामला निघालो, तर मी घोड्यांनी वरती गेलो त्या स्टॉलवरती मॅगीच्या। तिथे 5-6 लोक आले आणि त्या 5-6 लोकांपैकी एकाने माझ्याशी संवाद साधला। त्याने मला विचारलं होतं की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का? नाही काश्मीरी नाही, मी इथलाच आहे म्हणलं। पण नाही, तुम्ही काश्मीरी तर वाटत नाही, तुम्ही हिंदू आहात। आदर्श सारखीच प्रतिक्रिया आहे पुण्याच्या श्रीजित रमेशन यांची। श्रीजित 18 एप्रिलला आपल्या कुटुंबासोबत बेताब व्हॅलीमध्ये गेले होते। बेसरन आणि बेताब व्हॅलीचं अंतर अंदाजे 15 मिनिटांचं आहे। 18 तारखेला श्रीजित बेताब व्हॅलीमध्ये आपल्या लहान मुलीचे एक रील शूट करत असताना संशयित दहशतवादी त्या व्हिडिओत दिसल्याचं त्यांनी सांगितलंय। या व्हिडिओची तपासणी करत NIAनं श्रीजित यांची चौकशी केली आहे। जब मेरा 6 साल की बच्ची का जो हम फोटोग्राफी कर रहे थे, वीडियोग्राफी कर रहे थे, तो उसमें 2 जो लोग हैं जो अभी हम सस्पेक्ट्स बोल रहे हैं, वो वहाँ से क्रॉस किया। अभी नॉर्मल में क्या होता है कि जब हम शूट करते हैं और कोई आया तो हम डिस्ट्रैक्ट होते हैं, तो मैंने थोड़ा सा उनका से स्टेयर करके देखा, जिसके कारण वो जो चेहरा है मेरे माइंड में रह गया था। स्केच जब उन्होंने पब्लिश किया लोगों में, सिक्योरिटी एजेंसीज ने, तो उसमें से जो 4 नंबर का जो आतंकवादी जो हाइटेड है, उनका फेस जो है बहुत सिमिलर लगा। उसके बाद कुछ टाइम हम सोशल मीडिया में स्क्रॉल किया तो चारों आतंकवादी का जो फोटो है, क्लियर कट जो फोटो है, वो आने के बाद हम कंफर्म किए कि इसमें से हमने इनको कहीं ना कहीं देखा है। आदर्श आणि श्रीजित यांच्याप्रमाणे मॉडेल एकता तिवारीनं सुद्धा संशयित दहशतवाद्यांचं स्केच पाहून मोठा दावा केला होता। 20 एप्रिलला पहलगाम परिसरातले खेचरस्वार संशयास्पद हालचाली आणि संभाषण करत असल्याचं एकता तिवारीनं सांगितलेलं। आता या सर्वांच्या दाव्यामुळे काही गंभीर प्रश्न जरूर उपस्थित होतात। जर हल्ल्याच्या आधी दहशतवादी खुलेआम फिरत होते, तर याचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना का लागला नाही? दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी बेसरनसोबत बेताब व्हॅलीची रेकी केली होती का? 20 आणि 21 एप्रिलला पर्यटकांची गर्दी कमी असल्यानं दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्लॅन पुढे ढकलला का? खुलेआम फिरणाऱ्या दहशतवाद्यांना स्थानिकांनी आश्रय दिला होता का? पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेसह अनेक बाबींवर सध्या प्रश्न उपस्थित होतात। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे एक मोठं आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे। आता लवकरात लवकर आरोपींचा शोध लावून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, हीच भावना व्यक्त होते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।